नमस्कार, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर झालं असं की आम्ही आलो माहेरी आणि पहिल्याच दिवशी गॅस संपला, पण इथे पर्याय म्हणून भरपूर साऱ्या अशा गोष्टी असतात जसं की इंडक्शन असो किंवा मग चूल। आता चुलीवरचा आज आमचा प्लॅन होता। चूल मस्तपैकी कुठलाही वेळ न दवडता पहिल्यांदा चूल पेटून घेतली। चूल मात्र खवखव पेटली होती। त्यानंतर छान असं कारल्याच्या भाजीचा बेत आणि चपातीचा आणि भाकरीचा बेत आज आमच्या घरी होता। त्याचमुळे जे आहे ते आईने ते स्वयंपाक करायसाठी घेतला होता। छान अशा कारल्याच्या बारीक फोडूया करून घेतल्या आईने आणि मस्तपैकी त्याला असं फ्राय करून घेत होती, कारण आता 2 मिनिटात त्याच्यावरचा स्वयंपाक करायचा होता। चुलीवरचा स्वयंपाक हे मात्र आमची लेकरं आज पहिल्यांदा एवढं जवळून बघत होती आणि त्याचमुळे त्यांना हे खूपच नवल असं वाटत होतं। आता पिल्लू माझा भाची आणि आमचा पठ्या हे सगळेजण असे रांगेत बसले होते। कुणी बकेटीवर बसलं होतं तर कुणी स्टूलवरती बसलं होतं आणि त्यांना मात्र हे खूप असं नवीन काहीतरी वाटत होतं। भाजी खातो कसं खातो? भरणीमध्ये आहे तिथं रॅकमध्ये। नाही झालं मग आणतो का? अजून थोडे छान माझा, अजून थोडे छान, अजून हा एवढेच आणतो। तेल गरम होते तोपर्यंत कांदा वाटून। तर आता चुलीवरती कढई ठेवली होती, भरपूर सारं तेल टाकलं आणि त्यानंतर ना मस्तपैकी अद्रक लसूणची जी पेस्ट असते ती आईने यामध्ये वाटून टाकली आणि हा जो आहे ना हा एक कांदा मोठा चिरून आणि छान असा भाजून घेतलेला आहे आणि भाजून एक काळपट रंगाचा भाजून घेतला आणि त्यानंतर त्याची छान अशी खलबत्त्यामध्ये ग्रेव्ही केली, वाटण करून घेतलं आणि त्यानंतर ना लाल मिरची, हळद आणि मीठ टाकून त्या तेलामध्ये छान असं परतून घेत होती। भाजी मात्र सिंपल आहे पण चव मात्र आज खूप जबरदस्त असणार आहे, कारण त्यामध्ये ना जे काही चुलीवरच्या इंगळांचा फ्लेवर आहे ना तो येणार आहे। त्यानंतर एक मोठं टमाटर होतं, ते टमाटर घेतलेले यामध्ये टाकलेलं आहे। तर असं केल्यानंतर भाजी खूप छान लागते। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामध्ये चिंचेचा कोळ टाकू शकता किंवा मग थोडंसं लिंबू पण पिळू शकता। त्यामुळे होईल असं की जो काही कारल्याचा जास्त कडूपणा आहे, आता कारलं कितीही धुतलं तरी ते काही कडूपणा त्याचा जात नाही म्हणा, पण त्याची जे कडूपणाची जी तीव्रता आहे ना ती आपण कमी करू शकतो। त्याचमुळे थोडासा आंबट पदार्थ यामध्ये टाकायचे। आता धूर पण खूप निघत होता, कारण चूल पेटलेली होती आणि हे लेकरांना काही सहन होत नव्हतं, पण खोकला जरी किती लागला तरी त्यांना आज हे असं जवळून स्वयंपाक करताना आईला पाहून त्यांना मजा वाटत होती। म्हणून त्यांना जरी म्हटलं की तुम्ही घरात जाऊन बसा तरी ते आज ऐकणाऱ्यापैकी नव्हते। त्यानंतर आता छान कारले फ्राय करून घेतले त्या मसाल्यामध्ये आणि आईने एक ताट ठेवलं त्यावरती, कारण भाजी करपू नये म्हणून, आणि त्यावरती थोडंसं असं पाणी टाकलं। त्याने होईल काय की जे काही पाणी वगैरे आहे त्याची वाफ सुटेल आणि भाजी जी आहे करपणार नाही आणि यावर जे गरम पाणी आहे ना झालेलं तेच पाणी आपण भाजीमध्ये देखील वापरू शकतो। त्याचमुळे आता हे जे सिंपल अशी भाजीची रेसिपी आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कारल्याची भाजी खायला आवडते का, आणि म्हणजे तुम्ही खाता का आवडीने, हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। त्यानंतर आता छान हे कारले फ्राय करून यामध्ये झाले होते, टमाटर वगैरे पण छान मॅश झाले होते। त्यानंतर जे काही पाणी असतं ते पाणी यामध्ये टाकायचं, जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही भाजी बनवू शकता। तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत, त्या किती जणांसाठी ही भाजी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये याची जी आहे रसाभाजी करू शकता। त्यानंतर आता हे गरम पाणी जे झालेलं आहे ते आईने यामध्ये ओतलं आणि असं केल्याने होते की भाजी जी आहे ती खूप लवकर शिजल्या जाते। त्याच नंतर आता याला फक्त शिजू द्यायचं 1-5 मिनटं। आज स्वयंपाक फार किचकट असा वाटला नाही, कारण एकीकडे शूट चालू होतं तर दुसरीकडे खमंग असा चुलीवरचा स्वयंपाक सुरू होता। त्याचमुळे गॅस संपला जरी असला तरी आम्हाला आज कुठलंही टेन्शन आलं नव्हतं आणि लेकरं तर खूपच एन्जॉय करत होते। आम्ही त्याच्याकडे पळून गेले।
लावलं होतं. तिथून पिऊन आलो आणि नंतर इथे पियाली. थंडी लागल्यासारखं. तेल टाक मग त्याच्यावर. लेकरं काही भाकरी खात नाहीत आणि कारल्याची भाजी पण खात नाहीत. आता तसं रस्सा भाजी बनवायचा पहिला आईचा प्लॅन होता, पण नंतर सपक वरणाचा आमचा प्लॅन झाला कारण की लेकरं नाही खाणार. त्याचमुळे मग म्हटलं की आईला भाजी जी आहे ती सुकी छान बनव आणि त्यानंतर आईने भरभर चपात्या करायला घेतल्या आणि भाकरी पण टाकायच्या होत्या कारण मला कारल्याच्या भाजीसोबत भाकरी खायला आवडते आणि लेकरांसाठीला सपक वरणासोबत चपाती असा प्लॅन आमचा झाला होता. लेकरं काही इथे उठायला तयारच नव्हते कारण त्यांच्यासाठी आज ना एक विशेष पार्टी म्हणायला हरकत नाही आणि ते तर पार्टीच व्हायली आमची असं म्हणून म्हणत होते. त्यामुळे कसं असतं माहिती आहे का, आयुष्यामध्ये अडचणी येतात, खूप काही असे ताणतणाव येतात. हे असंच आहे. आता मी तरी ना खूप अशा गोष्टी जरी माझ्यासोबत निगेटिव्ह घडत असतील ना तर त्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह होत आहे हे जास्त शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि या अशा गोष्टींमुळे की नाही आपलं जीवन जे आहे ना ते अजून आनंदीमय होतं. आणि त्याचमुळे आज जरी गॅस संपला असेल तरी मी टेन्शन न घेता म्हटलं आई चल चूल पेटाव आणि त्यानंतर माझा एक व्हिडिओ पण होऊन जाईल. सो असा सुंदर असा व्हिडिओ शेअर करायला मला ऑडियन्ससोबत म्हटलं आवडेल पण. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर गॅस संपला असेल तर तुम्ही इंडक्शन यूज करता का किंवा मग कसं असतं एक्स्ट्रा टाकी तर आपल्याजवळ असतेच पण आता गॅसची बऱ्याच ठिकाणी अडचण येत आहे. त्याचमुळे जे आहे आमच्या इथे आज अशी अडचण आली होती. पण कसं आहे गावी असल्यामुळे या गोष्टींचा काही प्रॉब्लेम नाही. भरपूर असे लाकडं अवेलेबल असतात आणि चुलीसाठी जागा देखील अवेलेबल असते. त्यामुळे जे आहे आम्ही आज चूल पेटवलेली आहे. तर तुम्ही इंडक्शनचा वापर करता का किंवा तुम्ही पण असंच चूल पेटून स्वयंपाक करता का हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आता लेकरांना एक गोष्ट बाहेर आणून कारण की किचनमधून इकडे आणून देण्यासाठी आता लेकरं हाताखाली होते आणि आईला एकदा बसल्याच्या नंतर उठून हे सगळं काही सोबत आणणं हे एकदा जमलं नसतं. म्हणून लेकरांना कामं सांगत होती आई की म्हणजे उलटण आणायचं असेल किंवा मग तेलाची कॅटली आणायची असेल तर आणि ते लेकरं एरवी कंटाळा करणारी लेकरं मात्र आज इथे ना उल्हासाने काम करत होती. आणि त्यानंतर छान अशा खमंग चपात्या इथे आईच्या बनवून झालेल्या होत्या. आणि तुम्ही बघू शकता की प्रत्येक जणांची एक आज डिमांड होती की मला छोटी चपाती पाहिजे, कोणी म्हणत होतं मला स्क्वेअर चपाती पाहिजे कारण की एवढा जवळचा स्वयंपाक आज ते पहिल्यांदा पाहत होते. एरवी किचन ओट्यावर स्वयंपाक होतो देखील झाल्याच्यानंतर ते खातात जसं वाढून दिलं तसं, पण आज हे जवळून पाहणं त्यांच्यासाठी खूपच आश्चर्यकारक ठरलं होतं. सो असा आज आमचा मस्तपैकी स्वयंपाकाचा मस्त बेत झाला होता. एकीकडे चपात्या झाल्या होत्या आणि एकीकडे छान अशी सुकी कारल्याची भाजी देखील झाली होती. तुम्ही रंग आणि त्याचं जे टेक्स्चर आहे ते भाजीचं बघू शकता आणि मी तर खाल्ली ना तर म्हणजे खूपच छान झाली होती. त्यानंतर आता इथे ना मी तुम्हाला टिप्स देते. जर तुम्हाला चुलीवरचं जर स्वयंपाक बनवायचा असेल आणि भांडे काळे होण्याची भीती असेल किंवा जास्त जरी काळे झाले तरी ते लवकर निघायचं असेल तर ही टिप्स नक्की वापरा. छान असं सर्फ एक्सेल असतो आपल्याकडे, वॉशिंग पावडर असते, ती पावडर घ्यायची, त्यामध्ये गोड तेल असं मिक्स करायचं आणि सर्व बाजूने ज्या काही भांड्यामध्ये तुम्हाला स्वयंपाक बनवायचा असेल त्या भांड्याला असं चौकून लावून घ्यायचं. त्यानंतर काय आहे की भांडं जे आहे ते जास्त काळं होणार नाही किंवा काळं जरी झालं तरी ते लवकर घासल्यानंतर निघून जाईल. त्यानंतर आता चपाती भाजी झाली होती पण आई म्हणते की पहिल्यांदा मी भाकरी करून घेतो त्यानंतर मग वरण शिजायला इथे ठेवायचं होतं. सो त्याच्यासाठी आई इथे 2-3 भाकरी करून घेणार होती. भाकरी मात्र माझ्यासाठी आणि आईसाठीच चाललं होतं कारण लेकरांसाठी भरपूर अशा चपात्या आईने बनवून घेतल्या होत्या आधीच. आणि छान असा जाळ लागलेला असला ना की स्वयंपाक करायला देखील अजिबात कंटाळा येत नाही. आता भाकरी पण झाल्या होत्या. त्यानंतर इकडे वरणाची तयारी चालली होती. पहिल्यांदा पाणी टाकलं म्हणजे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तूर डाळ जी आहे ती तूर डाळ टाकायची आहे, थोडंसं गोड तेल टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे. म्हणजे जी डाळ आहे ती आपली छान खमंग शिजणार होती. तर 1-2 शिटी काढल्यानंतर डाळ छान शिजते. त्यानंतर जर तुमच्याजवळ लसणाच्या कळ्या असतील ना तर त्या आपण अशा मोडून टाकायच्या किंवा अख्ख्या जरी टाकल्या तरी हरकत नाही. त्याने होते असं की लसणाचा जो काही ओरिजिनल फ्लेवर असतो ना तो वरणामध्ये उतरतो. त्यानंतर आता घरची डाळ असल्यामुळे त्याला काही धुण्याची वगैरे गरज नाही कारण की आमच्या शेतातल्याच तुरी आहेत आणि ही जी डाळ आहे ना ती आई घरी बनवते. त्याचमुळे जास्त टेन्शन नाही. त्यामध्ये थोडंसं एखादी चम्मच जे गोडतेल असते ते टाकायचं म्हणजे डाळीला जो शाईन असतो ना किंवा कलर असतो तो मस्त येतो. त्याचमुळे आता इथे कुकरचं झाकण बंद केलं. नंतर 2 मिनिटानंतर मस्तपैकी अशी खमंग डाळ शिजली आणि त्याला भाऊजाईनं फोडणी दिली. आणि इथे बघू शकता तुम्ही की डाळ किती छान झालेली आहे. आता असं मस्त सुकी भाजी असेल, भाकरी असेल तर मस्तपैकी 1-1 चम्मच जर तुम्ही डाळ पीत जरी असाल ना तर खूप छान लागते. त्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं आमचं जेवण चटई आतरली होती सगळ्यांसाठी. इथे भाऊजाई ताट बनवत होती. पठ्ठा जे आहे ते मात्र सगळ्यात पहिल्यांदा बसला होता. सो आम्ही आता जेवण एन्जॉय करतो. तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला का मला नक्की सांगा.